Hello everyone. Hope you are enjoying the videos. Thank you once again for subscribing to my channel. Today we will look at usage of articles and words some and any. The articles are the words a, an and the. A, an and the ह्या शब्दांना articles म्हणतात. Technically, an article is an adjective. म्हणजे इंग्रजी व्याकरणाप्रमाणे आर्टिकल हे विशेषणच आहे. They define whether something is specific or unspecific. म्हणजे आर्टिकल्स म्हणजे काय तर एखादी गोष्ट विशिष्ट आहे का नाही हे ते दर्शवतात. लेट्स लुक ॲट दी टाईप ऑफ आर्टिकल्स. आपण आता त्यांचे प्रकार पाहू. दे आर डेफिनेट, DEFINIT, डेफिनेट म्हणजे निश्चित, आणि इनडेफिनेट, INDEFINIT, इनडेफिनेट म्हणजे अनिश्चित, अँड नो आर्टिकल म्हणजे आर्टिकलचा वापर केव्हा करायचा नाही ते सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. द इनडेफिनेट आर्टिकल्स ए अँड ॲन, म्हणजे ए आणि ॲन हे इनडेफिनेट आर्टिकल्स आहेत. ए आणि ॲन हे अनिश्चित आर्टिकल्स आहेत. आपण ए अँड ॲन चा वापर कधी करायचा ते पाहूया. वी यूज ए ऑर ॲन विथ वन singular nouns and the first time we refer to a person, animal or thing. म्हणजे एकवचनी नामाबरोबर आणि पहिल्यांदा कोणत्याही व्यक्ती, प्राणी किंवा वस्तूबद्दल आपण बोलतो तेव्हा आपल्याला ए किंवा ॲनचा वापर करायचा आहे. एक्झाम्पल्स आहेत अ चाइल्ड, CHILD, चाइल्ड म्हणजे मूल, एक मूल. ॲन एलिफंट, ELEPHANT, एलिफंट म्हणजे हत्ती, सो एक हत्ती. अ टेलिव्हिजन, TELEVISION, म्हणजे एक टेलिव्हिजन. माय ब्रदर हॅज अ डॉग अँड माय सिस्टर हॅज अ कॅट, माझ्या भावाकडे एक कुत्रा आहे आणि बहिणीकडे एक मांजर आहे. देअर इज अन ॲक्सिडेंट ऑन दी कॉर्नर, म्हणजे कोपऱ्यावर एक ॲक्सिडेंट किंवा एक अपघात झाला आहे. ॲक्सिडेंटचं स्पेलिंग आहे ACCIDENT आणि कॉर्नर CORNER, कॉर्नर म्हणजे कोपरा. 2. We don't use a or an with possessive pronouns, demonstratives or cardinal numbers. आपण a किंवा an चा वापर पुढील गोष्टींसाठी करायचा नाही. जसं possessive pronouns म्हणजे मालकी दर्शवणारी सर्वनामे, डेमॉन्स्ट्रेटिव्स म्हणजे निदर्शके, आणि कार्डिनल नंबर्स म्हणजे संख्या ज्या आपण मोजू शकतो. तर आता इथे आपण स्पेलिंग्स बघूया. पजेसिव्ह, POSSESSIVE, पजेसिव्ह, आणि प्रोनाउन PRONOUN, प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. डेमॉन्स्ट्रेटिव्स, DEMONSTRATIVES, डेमॉन्स्ट्रेटिव्स म्हणजे निदर्शके, आणि कार्डिनल नंबर्स CARDINAL, कार्डिनल, आणि नंबर्स NUMBERS. सो कार्डिनल नंबर्स म्हणजे ज्या संख्या आपण मोजू शकतो त्या. आता ह्याचे काही उदाहरणं बघूया. माय शर्ट इज डर्टी, म्हणजे माझा शर्ट खराब आहे. माझा हे पजेसिव्ह प्रोनाउन आहे. दिस कार इज एक्सपेन्सिव्ह, ही गाडी महाग आहे. सो एक्सपेन्सिव्ह हे गाडी महाग आहे हे दर्शवते, म्हणजे ते डेमॉन्स्ट्रेटिव्ह झालं. वन पर्सन इज इन दी रिसेप्शन, म्हणजे प्रतीक्षागृहात एक व्यक्ती आहे. सो वन हा कार्डिनल नंबर आहे. सो रिसेप्शनचं पण स्पेलिंग बघूया. RECEPTION, रिसेप्शन. 3. We use one or more instead of a or an when number is important. म्हणजे जेव्हा संख्या महत्वाची असते तेव्हा आपण ए किंवा ॲनच्या ऐवजी वन ऑर मोर जो काही नंबर असेल त्याचा वापर करतो. देअर इज ओनली वन एक्झिट फ्रॉम द एअरपोर्ट, म्हणजे विमानतळातून बाहेर पडण्यासाठी एकच रस्ता किंवा मार्ग आहे. एक्झिट, EXIT, एक्झिट म्हणजे बाहेर पडण्याचा रस्ता. एंटर आणि एक्झिट, ENTER, एंटर, आणि EXIT, एक्झिट. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ए अँड ॲन, म्हणजे आता आपल्याला बघायचंय की ए आणि ॲन मध्ये काय वेगळा फरक आहे किंवा काय फरक आहे. आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ए आणि ॲनचा वापर केव्हा करायचं ते पाहिलंच आहे. इथे आणखी विस्ताराने पाहू. A is used when the
next word begins with a consonant sound like B, C, D, F, G, H, J, K, etc. म्हणजे जे शब्द व्यंजनांनी सुरू होतात त्यासाठी ए चा वापर होतो. इंग्रजीत ए, ई, आय, ओ, यू हे स्वर आहेत आणि उरलेली 21 अक्षरे व्यंजने आहेत. तर इथे आपल्याला कॉन्सोनंट CONSONANT कॉन्सोनंट म्हणजे व्यंजन. साऊंडचं स्पेलिंग SOUND साऊंड आहे म्हणजे उच्चार, ध्वनी बेसिकली. ह्याचे एक्झाम्पल्स आहेत अ बुक म्हणजे एक पुस्तक, अ टेबल एक टेबल, अ क्लॉक एक घड्याळ, अ युनिव्हर्सिटी. पण आता इथे तुम्ही म्हणाल युनिव्हर्सिटीचं यूनी स्पेलिंग सुरू होत आहे, पण ह्याचा जर उच्चार आपण बघितला लाईक बिकॉज द बिगिनिंग ऑफ युनिव्हर्सिटी साऊंड्स लाईक यू निर्व्हर्सिटी. सो YOU यू सारखं होतं, म्हणून आपल्याला इथे एक विद्यापीठासाठी आपण अ युनिव्हर्सिटी वापरतो आणि ॲन युनिव्हर्सिटी नाही वापरत. हे काही काही एक्सेप्शन्स आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत इंग्लिश भाषेमधले. An is used when the next word begins with a vowel sound AEIOU. म्हणजे ज्या शब्दांचा उच्चार स्वरांनी सुरू होतो त्यासाठी an चा वापर होतो. वॉवेलचं स्पेलिंग आहे VOWEL. वॉवेल म्हणजे स्वर. An apple APPLE ॲ झालं म्हणून an लावलं. एक सफरचंद. An elephant. सो AE वापरला पण ए हा उच्चार आला म्हणून एलिफंट एक हत्ती. An umbrella चा उच्चार आला म्हणून एक छत्री. An hour इथे आता जरी स्पेलिंग HOUR असलं तरी बिकॉज द H इज सायलेंट म्हणजे इथे H हा आपण उच्चारत नाही त्याला आर म्हणतो. ओके, सो एक तास, कारण H हा वापर आपण उच्चारात करत नाही, H चा वापर करत नाही. तर थोडक्यात समरी काय आहे, A आणि an, the difference between A and an have the same meaning. A and an are indefinite articles. The difference depends on the sound at the beginning of the next word. When the next word starts with a consonant sound, we use A. A book, a frog, a car, a lemon, a dog, a truck. And when the next word starts with a vowel sound, we use an. An apple, an orange, an egg, an umbrella, an insect, an actor. So इथे आपण स्पेलिंग्स एकदा बघूया. फ्रॉग FROG, लेमन LEMON, ट्रक TRUCK, ऑरेंज ORANGE, एग EGG, umbrella UMBRELLA, insect INSECT, insect म्हणजे कीटक, actor ACTOR. Now be careful, the sound of the letter is important. म्हणजे आवाज, त्याचा ध्वनी जो आहे तो महत्वाचा आहे. A house, but an R म्हणजे हाऊस, हाऊसचं स्पेलिंग HOUSE होतं म्हणून अ हाऊस म्हणतो, आणि an R HOUR H नी जरी सुरू होत असला तरी H हा सायलेंट असल्यामुळे आपण त्याला an R म्हणतो. तसंच an अंकल UNCLE इथे यू नी सुरुवात होते आणि अन असा त्याचं प्रोनाउन्सिएशन होतं म्हणून an लावतो आपण. बट युनिव्हर्सिटी इथे UNIVERSITY युनिव्हर्सिटीचा सुरुवातीला यू आहे तरी सुद्धा त्याचा साऊंड आपल्याला यू सारखा होतो. This rule applies to all words after a or an, including adjectives and adverbs. A cold day, an easy lesson, a very crazy person, an interesting class. So please remember these things. Now we will look at the definite article, that is the, THE the. आता आपण द ह्या निश्चित आर्टिकलचा वापर कसा करायचा ते पाहू. We use the with कशाबरोबर आपण द वापरतो तर 1. A singular or plural noun when it is clear or obvious which person or thing we are talking about. म्हणजे जेव्हा आपण एकवचनी किंवा अनेकवचनी विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तूबद्दल बोलतो तेव्हा द चा वापर करतो. जसं there is a lamp in my bedroom
वी मेन्शन द लॅम्प फॉर द फर्स्ट टाइम, म्हणजे पहिल्यांदाच आपण दिव्याबद्दल बोलतोय. सो माझ्या खोलीत एक दिवा आहे, सो अ लॅम्प. आता इथे आपण अ लॅम्प वापरला, पण त्याच दिव्याबद्दल आणखी बोलताना आपण पुढील वाक्याचा वापर करू. द लॅम्प इज नेक्स्ट टू द डेस्क. तो दिवा अभ्यासाच्या टेबल जवळ आहे. कुठलं टेबल? अभ्यासाचं टेबल, म्हणून द डेस्क आणि द लॅम्प. द लॅम्प कारण आधी आपण ऑलरेडी लॅम्प बद्दल बोललो, म्हणजे दिव्याबद्दल बोललो, त्याच्याच बद्दल आणखी माहिती देतो म्हणून सेकंड सेंटेन्स मध्ये आपण द लावला. ओके, नाउ सेकंड, एनिथिंग विच वी आयडेंटिफाय इमिजिएटली, म्हणजे जी गोष्ट आपण लगेच ओळखतो. इमिजिएटलीचं स्पेलिंग IMMEDIATELY, इमिजिएटली. वी वॉच द न्यू ब्रॅड पिट मूवी लास्ट नाईट, म्हणजे आम्ही काल रात्री ब्रॅड पिटचा नवा सिनेमा पाहिला. तो ही जी गोष्ट आपल्याला माहिती आहे, ब्रॅड पिट हा ऍक्टर आहे, सो त्याचा आपण एखादा पिक्चर पाहिला किंवा सिनेमा पाहिला तर जी गोष्ट आपण लगेच ओळखू शकतो त्यासाठी आपण द लावला. 3 म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स, म्हणजे संगीतातील वाद्यासाठी, जसं द व्हायलिन, द गिटार, द ड्रम्स, द फ्लूट. VIOLIN व्हायलिन, GUITAR गिटार, DRUMS ड्रम्स, FLUTE फ्लूट. फ्लूट म्हणजे बासरी. म्हणजे ह्या सगळ्या संगीतातील वाद्याबद्दल बोलताना आपण द लावतो. शी प्लेज द पियानो, म्हणजे ती पियानो वाजवते. PIANO, पियानो. 4 समथिंग दॅट इज युनिक ऑर देर इज ओनली वन, म्हणजे जे अद्वितीय आहे किंवा एकच आहे. जसं द सन, SUN, सन म्हणजे सूर्य, सूर्य हा एकच आहे, सो द सन. द मून, MOON, मून म्हणजे चंद्र. द इंटरनेट. 5 नेम्स ऑफ रिव्हर्स, सीज, ओशन्स, माउंटन रेंजेस अँड डेझर्ट्स, म्हणजे सगळ्या नद्या, समुद्र, महासागर, पर्वतरांगा, वाळवंट इत्यादींची नावं. आणि ह्या सगळ्यांची नावं नावं लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की ह्या सगळ्यांच्या नावांची स्पेलिंग्स कॅपिटलमध्येच, पहिलं अक्षर जे असतं ते नेहमी आपण कॅपिटलमध्ये लिहायचं असतं. ओके, सो इथे एक्झाम्पल्स आहेत. द गँगजीज ऑर दी गंगा, म्हणजे बाहेरचे लोक, फॉरेनर्स आपल्या गंगा नदीला गँगजीज म्हणतात, GANGES, आणि आपण GANGA गंगा म्हटलं तरी चालतं. द इंडियन ओशन, INDIAN स्पेस OCEAN ओशन म्हणजे महासागर. द वेस्टर्न घाट्स, WESTERN आणि GHATS, वेस्टर्न घाट्स म्हणजे आपल्याकडे ज्या सह्याद्री पर्वतरांगा म्हणतो त्या, तर त्याला सह्याद्री माउंटन रेंज पण म्हणतात. सो द सह्याद्री माउंटन रेंज किंवा द वेस्टर्न घाट्स. द थार डेझर्ट, म्हणजे थारमध्ये जे आपलं वाळवंट आहे त्याला द थार डेझर्ट म्हणायचं. 6 डायरेक्शन्स, कार्डिनल पॉइंट्स, म्हणजे आपल्या ज्या दिशा आहेत त्या सांगताना सुद्धा आपल्याला द चा वापर करायचा. द ईस्ट म्हणजे पूर्व, EAST ईस्ट म्हणजे पूर्व. द वेस्ट, WEST वेस्ट म्हणजे पश्चिम. द नॉर्थ, NORTH नॉर्थ म्हणजे उत्तर. द साऊथ, SOUTH साऊथ म्हणजे दक्षिण. द नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य, नॉर्थ लिहायचं आणि स्पेस EAST, ईशान्य. देन द नॉर्थ वेस्ट म्हणजे वायव्य. द साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय आणि द साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य. नो आर्टिकल, आता आपण आर्टिकलचा वापर कधी करायचा नाही ते पण पाहू. वी यूज नो आर्टिकल विथ वन when we refer to general ideas, plurals or uncountable nouns. We do not use the, म्हणजे जेव्हा आपण सामान्य कल्पना, अनेक वचनं किंवा ज्या नाउन्सना मोजू शकत नाही त्यावेळी द चा वापर करत नाही. जसं रिलिजन इज अन इम्पॉर्टंट इश्यू, म्हणजे इथे द नॉट द रिलिजन इज अन इम्पॉर्टंट इश्यू नाही म्हणायचं, रिलिजन इज अन इम्पॉर्टंट इश्यू. म्हणजे रिलिजन, RELIGION, रिलिजन म्हणजे धर्म, हा इम्पॉर्टंट, IMPORTANT, इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचा, इश्यू ISSUE, इश्यू म्हणजे मुद्दा, म्हणजे धर्म हा महत्वाचा मुद्दा आहे. मेक्सिकन फूड इज स्पायसी, MEXICAN, मेक्सिकन.
म्हणजे मेक्सिकन पदार्थ तिखट असतात. इथे द मेक्सिकन नाही वापरायचं, मेक्सिकन फूड इज स्पायसी असंच म्हणायचं. 2. नेम्स ऑफ पीपल, बुक्स अँड प्लेस अनलेस इट इज पार्ट ऑफ द टायटल. म्हणजे कुठल्याही पुस्तकाचं त्याच्या नावातच जर द लावला असेल तर वेगळं गोष्ट आहे, पण अदरवाईज कुठली व्यक्ती, पुस्तकं किंवा नाटक, सिनेमा यांच्या पुढे आपल्याला द नाही लावायचा. जसं आय हॅव रेड रोमिओ अँड ज्युलिएट, मी रोमिओ आणि ज्युलिएट हे वाचलं आहे, म्हणजे हे पुस्तक असेल. किंवा मी आय हॅव सीन रोमिओ अँड ज्युलिएट, म्हणजे मी ते नाटक पाहिलंय किंवा सिनेमा पाहिलाय अशा अर्थी. 3. टाउन्स, सिटीज, स्टेट्स अँड कंट्रीज, म्हणजे नगर, शहर, राज्य, देश. टाउनचं स्पेलिंग TOWN, सिटी CITY, पण प्लुरल करताना CITIES होतं, सिटीज. स्टेट्स STATE, स्टेट म्हणजे राज्य आणि अनेक असेल तर स्टेट्स. कंट्री COUNTRY, कंट्री, आणि त्याचं प्लुरल COUNTRIES, कंट्रीज होतं. जसं आपण रत्नागिरी, मुंबई, इंडिया हे सगळं जे म्हणतो त्यासाठी द नाही लावायचा. फक्त एक्सेप्शन्स आहेत की द USA, द UK, द नेदरलँड्स, द सेज रिपब्लिक, द फिलिपाईन्स. तर हे काही जे रूल आहेत तेवढेच फक्त एक्सेप्शन्स आहेत, तेवढे फक्त आपण लक्षात ठेवायचे. 4. लेक्स, सिंगल आयलँड्स, कॉन्टिनेंट्स और माउंटन्स, म्हणजे सरोवर, बेट, खंड किंवा पर्वत. लेक्स LAKES, लेक्स म्हणजे सरोवर. आयलँड ISLAND, आयलँड म्हणजे बेट. कॉन्टिनेंट CONTINENT, कॉन्टिनेंट म्हणजे खंड. आणि माउंटन MOUNTAIN, माउंटन. जसे एक्झाम्पल दिलेत त्यांनी लेक विक्टोरिया, जमैका, एशिया, माउंट फुजी. ओके. देन 5. प्लॅनेट्स, प्लॅनेट्स म्हणजे ग्रह. PLANETS, प्लॅनेट्स म्हणजे ग्रह. जसं मार्स MARS, मार्स. ज्युपिटर JUPITER, सॅटर्न SATURN. 6. स्पोर्ट्स ऑर गेम्स, म्हणजे क्रीडा किंवा खेळ त्याच्या रिलेटेड. सॉकर SOCCER, हा पण पाहिला होता, सॉकर. टेनिस TENNIS. स्कीइंग SKIING, स्कीइंग म्हणजे बर्फाळ प्रदेशात हा खेळला जातो. मोनोपोली MONOPOLY. 7. मील्स, जेवण किंवा खाण्याचे पदार्थ. ब्रेकफास्ट BREAKFAST, ब्रेकफास्ट म्हणजे न्याहारी. LUNCH, लंच म्हणजे दुपारचं जेवण. डिनर DINNER, डिनर म्हणजे रात्रीचं जेवण. स्नॅक्स SNACKS, स्नॅक्स म्हणजे अल्पाहार. आता आपण सम म्हणजे काही किंवा थोडं किंवा थोडी, आणि एनी एखादं, थोडं किंवा जरा तरी, ह्यातला डिफरन्स काय किंवा आपण ह्यांना कधी वापरायचं ते बघूया. वी यूज सम अँड एनी विथ प्लुरल काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाउन्स. आपण सम आणि एनी अनेक वचने आणि काउंटेबल आणि अनकाउंटेबल नामांबरोबर वापरतो. सम इज जनरली युज्ड इन पॉझिटिव्ह सेंटेन्सेस, म्हणजे सम हे सामान्यतः सकारात्मक वाक्यांसाठी वापरलं जातं. आणि एनी इज जनरली युज्ड इन निगेटिव्ह सेंटेन्सेस, म्हणजे एनी हे सामान्यतः नकारात्मक वाक्यांसाठी वापरलं जातं. आय हॅव सम इन्फॉर्मेशन फॉर यू अबाउट फ्लाइट्स टू पॅरिस, माझ्याकडे पॅरिसच्या फ्लाइट्सबद्दल काही माहिती आहे तुझ्यासाठी. सो इथे पॉझिटिव्ह वाक्य आहे आणि इन्फॉर्मेशन हे अनकाउंटेबल आहे. सेकंड आहे आय डोंट हॅव एनी इन्फॉर्मेशन फॉर यू अबाउट फ्लाइट्स टू पॅरिस, म्हणजे माझ्याकडे पॅरिसच्या फ्लाइट्सबद्दल थोडी सुद्धा माहिती नाहीये. सो आय डोंट हॅव एनी इन्फॉर्मेशन, आणि मगाशी होतं आय हॅव सम इन्फॉर्मेशन. सो सम इन्फॉर्मेशन पॉझिटिव्ह झालं आणि डोंट हॅव एनी इन्फॉर्मेशन म्हणजे निगेटिव्ह झालं आणि अनकाउंटेबल आहे. वी मेट सम फ्रेंड्स फॉर कॉफी आफ्टर वर्क यस्टरडे, आम्ही काही मित्र काल कामानंतर कॉफीसाठी भेटलो. तो वी मेट सम फ्रेंड्स म्हणजे पॉझिटिव्ह आणि प्लुरल काउंटेबल झालं. आय डिडंट सी एनी फ्रेंड्स देअर ऑन थर्सडे, मी गुरुवारी एकाही मित्राला तेथे पाहिलं नाही, म्हणजे आय डिडंट सी म्हणजे निगेटिव्ह झालं आणि एनी फ्रेंड्स म्हणजे प्लुरल काउंटेबल झालं परत. आय थिंक ही विल हॅव सम टाइम टू स्पीक टू यू टुडे, मला वाटतं त्याला तुझ्याशी बोलायला आज थोडा वेळ असेल. सो इथे आय थिंक ही विल हॅव म्हणजे हे पॉझिटिव्ह झालं आणि
टाइम हे अनकाउंटेबल आहे. सेकंड आहे आय डोंट थिंक ही विल हॅव एनी टाइम टू स्पीक टू यू टुडे, म्हणजे मला वाटत नाही त्याला तुझ्याशी बोलायला आज थोडा सुद्धा वेळ असेल. सो आय डोंट थिंक हे निगेटिव्ह झालं आणि टाइमचा वापर केल्यामुळे ते सुद्धा अनकाउंटेबल मध्ये गेलं. यू कॅन ऑल्सो यूज सम अँड एनी इन अ सेंटेन्स विदाउट अ नाउन इफ द मीनिंग ऑफ द सेंटेन्स इज क्लिअर. म्हणजे तुम्ही वाक्यामध्ये सम आणि एनीचा वापर जर वाक्याचा अर्थ स्पष्ट असेल तर नामाशिवाय करू शकता. जसं आय डिडंट ईट एनी सॅलड बट पीटर एट सम, म्हणजे मी सॅलड नाही खाल्लं पण पीटरने थोडं खाल्लं. सो इथे सम हे सॅलडसाठी वापरलं आहे. म्हणजे आय डिडंट ईट, मी सॅलड नाही खाल्लं. सो डिडंट ईट हे निगेटिव्ह झालं आणि पुन्हा सॅलड न वापरता आपण सम हा शब्द वापरला. सो सॅलडलाच आपण तिथे रिप्लेस केलं समनी. सीता टूक लॉट्स ऑफ फोटोज ऑफ द माउंटन्स बट टीना डिडंट टेक एनी, म्हणजे सीताने पर्वतांचे खूप फोटो काढले पण रीटाने एक सुद्धा नाही काढला. सो काय नाही काढला, फोटो नाही काढला. सो इन्स्टेड ऑफ युजिंग फोटो अगेन वी हॅव युज्ड एनी. आणि एनी का वापरला, कारण निगेटिव्ह वाक्य वापरलं म्हणून. सो एनी हे फोटोसाठी वापरलं आहे. बट सम इज युज्ड इन फॉलोइंग सर्कमस्टॅन्सेस, म्हणजे हा खालचा पॉइंट लक्षात ठेवायचा की सम हे आपण ह्याच्यासाठी सुद्धा पुढील प्रसंगी सुद्धा वापरतो. वन वेन वी आर ऑफरिंग समथिंग, जेव्हा आपण काहीतरी देऊ इच्छितो. जसं वुड यू लाईक सम कॉफी, म्हणजे तुम्ही थोडी कॉफी घेणार का. डू यू वॉन्ट सम शुगर फॉर युअर कॉफी, तुम्हाला कॉफीत थोडी साखर हवी आहे का. सो समचा वापर केला. तुम्हाला थोडी हवी आहे का, सो सम वापरलं. टू वेन वी आर आस्किंग फॉर समथिंग, जेव्हा आपण काहीतरी मागतो. जसं कुड आय हॅव सम सॉल्ट प्लीज, म्हणजे कृपया मला थोडं मीठ मिळेल का. कॅन आय हॅव सम राईस विथ दॅट, म्हणजे मला त्याच्याबरोबर थोडा भात मिळू शकतो का. सो इथे सुद्धा आपण सम सॉल्ट आणि सम राईस वापरला. 3 वेन वी आर सजेस्टिंग समथिंग, म्हणजे जेव्हा आपल्याला काहीतरी सुचवायचं असतं तेव्हा आपण समचा वापर करतो. वाय डोंट वी वॉच सम मूवीज ऑन टीव्ही टू नाईट, म्हणजे इथे वाक्याचा शब्दशः अर्थ न घेता आज रात्री टीव्हीवर आपण सिनेमा पाहूया का, असा इथे अर्थ घ्यायचा आहे. वाय डोंट यू गिव्ह हर सम ॲडवाईस, तू तिला काही सल्ला का देत नाही. सो सम ॲडवाईस, म्हणजे तू का देत नाहीस, इथे आपण पुन्हा SOME सम वापरला. तर पुन्हा एकदा समराईज करूया. एन सम आणि एनीला. एन हे आपल्याला सिंग्युलर काउंटेबल नाउन्स बरोबर वापरायचंय. ए हे कॉन्सोनंट साऊंड बरोबर वापरलं जातं. जसं देअर इज अ बॉटल ऑन द टेबल. एन हे वॉवेल बरोबर वापरलं जातं, वॉवेल साऊंड. देअर इज एन ॲपल ऑन द टेबल. सो वरती ए आणि एनचं हे पाहिलं. आता सम आणि एनी कधी वापरतो तर प्लुरल काउंटेबल नाउन्स अँड अनकाउंटेबल नाउन्स या दोन्हीसाठी आपण सम किंवा एनी वापरतो. युजली अफर्मेटिव्हसाठी सम वापरलं जातं. देर इज सम चीज इन द फ्रिज. ओके. निगेटिव्ह असेल तर एनी. देर इजंट एनी चीज इन द फ्रिज, म्हणजे जरा सुद्धा चीज नाहीये फ्रीजमध्ये. प्रश्न बनवताना सुद्धा आपण एनी लावतोय. इज देअर एनी चीज इन द फ्रिज, म्हणजे फ्रीजमध्ये थोडं तरी चीज आहे का. तर मागे पाहिल्याप्रमाणे पुढील एक्सेप्शन्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. जेव्हा वुड यू लाईक समथिंग, म्हणजे तुम्हाला काहीतरी आवडेल का, अशासाठी आपण जेव्हा वापरतो तेव्हा समचा वापर करतो. तसंच आपल्याला जेव्हा कुणाला तरी काहीतरी विचारायचं असेल, सो यू वॉन्ट टू आस्क समथिंग, सो तेव्हा सुद्धा आपण इथे समचा वापर करतो. आणि जेव्हा आपण सजेस्ट करतो काहीतरी, मगाशी वाक्यामध्ये पाहिलं तसं, तेव्हा सुद्धा आपल्याला समचा वापर करायचा. सो ह्या गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या आहेत. सो प्लीज continue listening to the videos and try to make use of all these rules. See you with new topics soon.